एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग ऑल. तर गाईज, आज मी चालली आहे शेगावला आणि आजचा मेकअप लुक माझा कसा राहणार आहे तुम्ही या ब्लॉगमध्ये पूर्ण बघा. सो फर्स्ट मी मॉइश्चरायझर अप्लाय करत आहे. माझी स्किन खूप ड्राय आहे गाईज, तर त्यासाठी मी नीट मॉइश्चरायझर करत आहे. आणि शेगावला जाण्याचं कारण असं आहे की तिथे आज आहे आमच्या लाडक्या ननदबाईकडे वास्तुशांतीचा प्रोग्राम. सो त्याच्यासाठी मी एवढ्या लवकर रेडी होऊन चालली आहे. आता सकाळचे फक्त 6 वाजलेले आहे आणि राजवीर अजून झोपलेला आहे. तर मी पटापटा रेडी होऊन जाते आणि तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा की मी फंक्शनसाठी कशी रेडी होत आहे. राजवीर उठला तो. त्यानंतर आता मला ब्रश द्यायचं. पप्पा आंघोळीला गेले. ब्रश करत त्यानंतर मी प्रायमर यूज करत आहे. जिथे आपला मेकअप जास्त टिकत नाही त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित नीट प्रायमर लावून घ्यायचा आहे. अच्छा, एक स्टेप आहे आपली कन्सिलर. तर या 2 शेड पैकी मला हा शेड जाईल. मी नीट अप्लाय करून घेत आहे. एकदम मिनिमम प्रोडक्ट मध्ये मी मेकअप यूज करणार आहे. ब्युटी ब्लेंडरने याला पूर्ण ब्लेंड करून घ्यायचं नीट. एकदम लाईट प्रेशरने आपल्याला याला ब्लेंड करायचं आहे. माझी तर तब्येत ठीक नव्हती. मी काल हॉस्पिटलला जाऊन आले आणि मम्मी तू मोबाईल बघत आहे? नाही रे, मोबाईल नाही बघत आहे, ब्लॉग बनवत आहे. हो ब्रश केला का? राजू ब्रश कर, पप्पा चहा बनवत आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण कन्सील अप्लाय झालेला आहे आणि नीट ब्लेंड झालेला आहे. थोडस नेक वर पण अप्लाय करते. राजवीर, गुड मॉर्निंग. त्यानंतर पूर्ण बेस मी लॉक करत आहे लूज पावडरने. मी आंघोळ करू का? हो, पाणी गरम कर, पहिले गीजर चालू कर. राजवी, पप्पा काय बोलतोय तुला? काय हो ना, नको राजवी, ते पडेल. हात नको लावू.
खिरा पडते का? हो पडला. नाही रे. त्यानंतर मी अप्लाय करत आहे ब्लशर. आणि मी तिकडे शांत राहिलो तर माझी मम्मी मला फ्रीज घेऊन देणार. इकडे बोल. बोल काय म्हणतो. मी शांत राहिलो तर माझी मम्मी मला फ्रीज घेऊन देणार आहे. बरं जा आता ब्रश करून घे लवकर. आवर जा. केला गुन्हे मी केले होते तुला सांग. बर किती बसलं मग आता. गेलो होते ना. राजू तिथे बस ना आता. मला पर्सनली ब्लशर यूज करायला खूप जास्त आवडतं गाईस. आज तर राजे फिरणारच आहे इकडून तिकडे शेगावला. ब्लशर आपला झाला आहे. आता त्यानंतर मी यूज करत आहे हायलायटर. अरे पाणी काढलं का. मी नीट आयब्रो फिल करून घेत आहे. आणि त्यानंतर असं झालं की मला असं वाटलं कॅमेरा ऑन आहे आणि कॅमेरा ऑफ होता, तर मी पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नाही झाला माझ्याच्याने. तुम्ही बघू शकता हा माझा फायनल लुक होता. त्यानंतर आम्ही शेगावला पोचलो. तिथे छान मी रांगोळी काढली, थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं आणि छान छान रील बनवले. ते अपलोड झाले आहे आपल्या इंस्टाग्राम पेजवरती. तर तुम्हाला जर हा माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू ऑल. बाय बाय. देऊन दे वाटी साखर देऊन दे बेटा. सोना तू शाना आहे.